नकाराचा स्वीकार. राज नावाचा एक तरुण होता. तो खूप मेहनती, स्वप्नाळू आणि आत्मविश्वासू होता. शाळेतून कॉलेजपर्यंत तो नेहमी पुढे असायचा. त्याला वाटायचं, माझ्या मेहनतीला कधीच अपयश येणार नाही. कॉलेज संपल्यावर राजने अनेक मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. पहिल्या मुलाखतीला गेला, नकार. दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न केला, पुन्हा नकार. अशा प्रकारे सातत्याने 10-12 ठिकाणाहून नकार आले. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. मीच काहीतरी चुकतोय का? मी इतका कमी योग्यता असलेला आहे का? आईचा सल्ला. एक दिवस निराश राज घरी बसला होता. त्याची आई त्याला म्हणाली, राजा, तुला हे नकार ठेच देताय की शिकवण? राजने विचारलं, शिकवण. काय शिकवण मिळते नकारातून? आई शांतपणे हसली आणि म्हणाली, प्रत्येक नकारात यशाचं बीज लपलेलं असतं. फक्त तू त्याकडे शिकवणीच्या नजरेने पाहायला हवं. दृष्टिकोनात बदल. त्या दिवसानंतर राजने प्रत्येक नकाराची चिकित्सा करायला सुरुवात केली. त्याने आपले इंटरव्ह्यू सुधारले, स्किल वाढवले, आत्मपरीक्षण केले. एका दिवसाआधी जो नकार त्याला दुःख देत होता, आता तोच नकार त्याला अधिक चांगलं घडवण्याची प्रेरणा देत होता. शेवटी एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत त्याला उत्तम नोकरी मिळाली. त्या कंपनीच्या एचआरने त्याला विचारलं, तुम्ही इतकं परिपक्व उत्तर दिलं, ही समजूत कुठून आली? राजने हसून उत्तर दिलं, नकारानेच शिकवलं. शेवटचा विचार. नकार म्हणजे संपवणं नाही, तर सुरुवात. ज्याने नकार पचवलं तोच यशस्वी होतो. नकाराला नकार न देता स्वीकारा, कारण तोच तुमचं खरं घडवतो. संदेश. यशाच्या मार्गावर नकार हे वळण असतात, अडथळा नव्हे. नकार स्वीकार, सुधारणा करा आणि पुन्हा प्रयत्न करा.